छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। आता आपल्या पायऱ्या समाप्त झाल्यात, इथून आता किल्ला पाहायला आपल्याला सुरुवात करायची। किल्ल्यात एक दोन छोट्या मोठ्या पायऱ्या असतीलच, त्या सुद्धा आपण पाहत गड पाहायला सुरुवात करायचे, पण महत्त्वाच्या पायऱ्या इथे समाप्त झाल्या। आपण खाली महादरवाजा पाहायला गेला, दरवाजा पाहिल्यानंतर ज्या ठिकाणावरती उभे आहात हा जो आपल्याला खांब पाहायला भेटतो याला लोहस्तंभ म्हणतात, पण याच्यावरती दोन विशेष कारण आहेत। एक, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी होते त्या राजांच्या काळामध्ये जर का हत्ती घोडे जर का पिसळले गेले, कारण की काही लोक याला मल्लखांब सुद्धा म्हणतात, कारण मल्लखांब तुम्ही पाहिला असेल, लाकडी मल्लखांब पाहिला असेल, पण त्याला मात्र कडी नसते, बरोबर आहे की नाही? कडी पाहिले का मल्लखांबाला कुठे? मग राजांच्या काळामध्ये जर हत्ती घोडे पिसळले गेले तर इथे एक पीर नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्याकडे ती कला होती, ती प्राणी शांत करण्यासाठी काय आयुर्वेदिक औषधं त्याला माहित होती, आणि त्यानुसार त्याच्या कलेनुसार तो इथे त्यांना शांत करायचा। कारण की आपण एखादा प्राणी जर वापरला जेणेकरून युद्ध पातळीवरती आपल्याला स्वतःला रेग्युलर फिरण्यासाठी, तर आपण तो वाऱ्यामाप सोडून चालेल का? वाऱ्यामाप सोडल्यानंतर पिसळलेला घोडा हत्ती असेल तर कुठल्या तरी डोंगर माथ्यावरती पळून जाऊ शकत होता, त्याला शांत करायचा, मग त्याला चांगल्या पद्धतीने महागड्या किमतीला विकलं सुद्धा जायचं बघा। पण छत्रपती संभाजी महाराज होते हे मात्र ग्रेट होते, त्यांची हाईट होती 7.2 इंच, किती होती? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हाईट होती 5.4 इंच। मग विचार करण्यासारखी एकच गोष्ट की संभाजी महाराज स्वतःच्या शरीराची पिळवणूक करण्यासाठी या मल्लखांबाचा वापर करायचे। याला व्यवस्थित तेल लावलं जायचं, त्याच्यानंतर स्वतःच्या शरीराची इथे पिळवणूक सुद्धा केली जायची। थोडा खांब आता क्रॉस झालेला आहे, आता याच्यावरती जी नावं कोरलेली आहेत ना, हे सध्या चूक असते माहिती ना, छोटा खेळा असतो त्याने ठोकून केले, तिकडे नावं सध्या भरपूर पाहायला भेटतात दोन्ही साईडला। काहींनी स्वतःची नाव कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण पहिले लोक गडावरती स्टे करायचे। 2016 नंतर हे गडावरती स्टे बंद केलेलं आहे, कारण गडावरती मुक्काम करण्यास बंधनकारक आहे। व्यवस्थित असं खांब इथपर्यंत त्याला मातीची भर असायची, पूर्ण तो व्यवस्थित त्यावेळी घडवलं जायचं। मग शिवाजी राजांच्या काळात हत्ती घोडे शांत करायचे, संभाजी राजांच्या काळात स्वतःच्या शरीराची पिळवणूक करण्यासाठी मल्लखांब म्हणून वापर केला जात होता, कारण की संभाजी महाराज हे चांगले धष्टपुष्ट होते, कारण की विचार करण्यासारखी गोष्ट त्यांचा आहार सुद्धा प्रबळ होता। बसल्या जागेवरती 45 भाकऱ्या खाणार एकमेव ग्रेट राजे धर्मवीर संभाजी महाराज, काय ताकद असल्याची कल्पना करा। म्हणजे विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी इतिहास चालवला गेला ते धर्मवीर संभाजी महाराज, परंतु आपल्या दोन्ही राजांना इतिहासामध्ये आयुष्य हे खूप कमी लाभलं। छत्रपती शिवरायांना आयुष्य 50 वर्ष, संभाजी राजांना आयुष्य हे 32 वर्षाचं लाभलं। इतिहास तुम्ही माझ्यापेक्षा वाचला असेल, मी तुम्हाला पुढे त्याची सुद्धा स्तुती सांगितली जाईल। जर आपण इथे पुढे जाऊया, इथे वरून पाण्याच्या टाक्या आणि राजमाता जिजाऊंचा वाडा आपल्याला दिसणार आहे। जरा पुढे या, बघूया, आणि मग हत्ती तलाव पाहायला पुढे जाऊया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। चला जास्त पुढे नाही, 45 हे बघा पलीकडे एक तो गाव दिसतोय का खाली, इमारत दिसली तुम्हाला सर्वांना? त्याच्या साईडला एक बघा टॉवर दिसतोय, त्या टॉवरच्या तिथे साईडला एक चौकोनी बॉक्सवाली तटबंदी केलेली इमारत दिसते का? आणि मध्ये एक झाड आहे, आंब्याचं झाड आहे इथे, आणि त्याच्यामध्ये राजवाडे आहेत। तिथे 2 राजवाडे व्यवस्थित बघायला भेटतात आणि एक मोठी सदर आहे। तिथे आऊसाहेब म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब या रायगडाच्या पायथ्याशी राहत होत्या, कारण की जिजाऊंना वय होतं 70, दम्याचा त्रास होता, गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं, कारण की गडाची तुम्ही 3000 फूट उंचावरती आणि गारवा हा खूप प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणावरती राजमाता जिजाऊंसाठी स्पेस्ट वाडा तिथे होता, पाचडगावामध्ये बघता येतो। तुम्ही गाडी पार्किंग करून गड चढलात बघा, तिथे गाड्या खाल्लेल्या दिसतात का? हा चित्त दरवाजा, तिथे शिवप्रसाद हॉटेल आहे, त्याच्या मागच्या साईडला सर तुम्हाला दाखवतील 2 बिळ आहेत, वाघबीळ नावाने ओळखलं जायचं बघा। आणि मी तुम्हाला सांगितलं ना की रायगडावरती हत्ती तलाव, पलीकडे गंगासागर आणि 5 पाण्याच्या टाक्या ज्या कनेक्टेड होत्या ना तलावाला, त्या दिसल्या का? टाक्या दिसतात का वरच्या दिशेला? ह्या इथे 2 आहेत आणि इकडे झाडी झुडपामध्ये उर्वरित 3, अशा 5 टाक्या तुम्हाला इथे बघायला भेटतात। त्या टाक्या फोडल्या गेल्या, त्याचं जाणारं पाणी महादरवाज्यातून पास केलं। मातीचे रस्ते होते, आज आपल्या सुरक्षेसाठी शासनाने पायऱ्या बांधल्या, त्यामुळे माती एकदा चिकट झाली की मावळ्यांचे पाय टिकूच शिकत नव्हते, आणि टिकत नसल्यामुळे एकदा ढासळलेला मावळा 800 ते 400 फुटाच्या दरीमध्ये सापडला जायचा। म्हणजे विचार करा, रायगड राजधानीच्या दृष्टिकोनातून किती बेलाक आणि बुलंद पाहायला भेटत होता। आपण आता हत्ती तलाव पाहायला पुढे निघूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।